जय हिंद विद्यार्थी मित्र, मी गुणवंत गायकवाड सर, समर्थ करिअर अकॅडमी वडूज सातारा. मित्र 2025 ची पोलीस भरती आणि याचे फॉर्म आता चालू आहेत. आणि हे फॉर्म भरत असताना बऱ्याच मुलांना आता शंका आहेत की कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरायचे, कसा फॉर्म भरला पाहिजे, कशी जागा निवडली पाहिजे. मित्र, बाकीचे शॉर्टकट विचार न करता आता बऱ्याच ठिकाणी आहेत, परंतु सगळ्यात एकच मेन महत्वाची गोष्ट आहे की तुमची तयारी ही कुठपर्यंत झालेली आहे. ग्राउंडची, मैदानची आपली तयारी कशी आहे, आपली लेखीची तयारी कशी आहे, आपण टोटल 150 पैकी किती स्कोर करू शकतोय. आणि यासाठी तुम्ही जर डेमो दिले असतील, जर तुम्ही वेळ अशा प्रॅक्टिसच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी जर का डेमो देत असाल, तर नक्कीच तुम्हाला तुमचा स्वतःचा एक अंदाज असतो की मला स्कोर किती होतोय, ग्राउंडचा स्कोर किती होतोय. होम ग्राउंडला प्रॅक्टिस करणं आणि आपलं स्वतःचं रेग्युलर ग्राउंड सोडून बाहेर जाऊन प्रॅक्टिस करणं यात जमीन आसमानचा फरक असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या मुलांच्यात देखील आपला डेमो झाला पाहिजे. आणि असे जर का डेमो तुम्ही दिले असतील तर नक्कीच तुम्हाला देखील वैयक्तिक तुमचा स्वतःचा एक अंदाज असेल की माझा स्कोर किती होतोय आणि माझ्या अकॅडमी किंवा माझं रेग्युलरचं ग्राउंड सोडून मी बाहेर गेल्यानंतर किती स्कोर करू शकतोय. आणि याच अंदाजावर तुम्ही फॉर्म भरा. आणि मग या बाकीच्या गोष्टी की आरक्षण, कास्टचं आरक्षण कुठलं आहे, ओपनला जागा किती आहेत, मागच्या वेळेचं मेरिट, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. तुम्ही परिवाटा शोधत बसला आणि मग लढाईची तयारी करताय असं नाही. आधी आपली तयारी कुठपर्यंत झालेली आहे, मी स्वतः किती मार्क पाडू शकतोय, त्या अनुषंगानं मग मी जिल्हा निवडला पाहिजे आणि मग त्या आरक्षणाचा विचार केला पाहिजे. आता चाललंय उलटच. मलाही बरेच फोन येत आहेत, विचारतात सर फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, जागा कुठे योग्य, कुठेच योग्य नाही. 20-22 लाख फॉर्म येणार आहेत, 15,000 सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला कॉम्पिटिशन दिल्याशिवाय पर्याय नाही. पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं उतरावं लागेल तरच सिलेक्शन होणार, अन्यथा या गर्दीत तुम्हाला तुमच्या जागा फिक्स करणं खूप मुश्किल जाईल. आणि यासाठी महत्वाचं काय तर आधी स्वतःवरचा कॉन्फिडन्स आणि स्वतःचे मार्क. तुम्ही आतापर्यंत काय सराव केला, वर्ष 2 वर्ष तुम्ही आतापर्यंत मैदानची कितपर्यंत मजल मारलेली आहे, तुमच्या आतापर्यंत लेखीला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काय काय तुम्ही केलंय, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून नंतरच तुम्हाला काय करता येईल. तर असा एखादा जिल्हा निवडता येईल ज्या जिल्ह्यात आपल्याला फॉर्म भरून आपल्या आरक्षणानुसार, आपल्या ओपनच्या जागेनुसार, कास्टच्या जागेनुसार विचारपूर्वक मग फॉर्म भरता येईल. इथं होतं उलट, फॉर्म कुठे भरायचा, काय तयारी माहित नाही, कसं प्रॅक्टिस करतोय माहित नाही. आणि प्रत्येकच ठिकाणी कॉम्पिटिशन होणार आहे. कुठलीच जागा आता स्लो किंवा कमी ह्यातनं जाणार नाही. सिलेक्शन व्हायचंय तर स्वतः विश्वास ठेवा, स्वतःच्या मेहनती विश्वास ठेवा आणि मग फॉर्म निवडा. मग आरक्षण बघा, मग वाटा शोधा, मग काही ना काही पर्याय निघेल, मग कुठे 2 मार्क 4 मार्काचा तुम्हाला सूट मिळेल आणि मग सिलेक्शनला अजून त्याला सोपं जाईल. अशीच माहिती पाहण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.